चला तर मंडळी, या पदार्थाला पाहून नाकं मुरडणारे सुद्धा बोटं चाखत जेवण करतील। पाव किलो कारले घेतले, वरचा जाडसर भाग खरवडून काढून घ्यायचा। कारलं चिरून घ्यायचं, एकाचे 2 भाग करायचे, मोठे असेल तर 3 भाग करा। पिलरच्या मदतीने आतला जाडसर बियांचा भाग काढून कारलं चिरून मीठ लावायचं आणि झाकून 10 मिनिटं हे कारलं वाफवून घ्यायचं। पातेल्यात खाली पाणी ठेवलंय। वाटण करण्यासाठी पाववाटी खोबरं, पाववाटी शेंगदाणे परतून घ्यायचे। गार झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात काढायचं। कोथिंबीर, लसूण, पाणी घालून वाटण करायचं। कारलं सुद्धा 10 मिनिटं छान वाफवलंय। फोडणी करण्यासाठी तेल गरम केले, जिरे, मोहरी, चिरलेला कांदा, कढीपत्ता छान परतून घ्यायचं। त्यानंतर हळद, लाल तिखट, कांदा, लसूण मसाला मिनिटभर परतायचं। त्यानंतर वाटण घालायचं आणि चांगलं तेल सुटेपर्यंत परतायचं। वाटण परतत असताना मी पाववाटी पाणी घातलं होतं। छान परतून झालं, वाफवलेली कारली घालायची आणि 1 ग्लास यामध्ये पाणी घालायचं। चवीनुसार मीठ घालायचं। 1 इंच चिंच, चमचाभर गूळ घालायचा। चांगलं एकजीव करून झाकण ठेवून मंद आचेवर 10-12 मिनिटं भाजी शिजवायची। अजिबात कडू नसणारी चमचमीत कारल्याची भाजी तयार आहे। नक्की ट्राय करा। आवडली तर लाईक, शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा।